यानंतर ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात हा सगळा घटनाक्रम नेमका कसा होता। तर निलेश चव्हाण कसा सापडला ते आपण जाणून घेतोय। निलेशने 25 मे रोजी दिल्ली गोरखपूरच्या दरम्यान खासगी बसने प्रवास केला। तांत्रिक तपासामध्ये निलेशचा दिल्ली ते गोरखपूर हा प्रवास उघड झाला। सीसीटीव्हीच्या सहाय्याने नेमकी बस कोणती ते सुद्धा ओळखण्यात पोलिसांना यश आलं। गोरखपूरमध्ये उतरल्याच्या नंतर मात्र निलेश हा पोलिसांच्या नजरेमधून निसटला। 3 दिवस विविध सीसीटीव्हीचं निरीक्षण पोलिसांनी केलं। सीसीटीव्हीच्या निरीक्षणामध्ये निलेश हा नेपाळला गेला असं समोर आलं। 30 मे रोजी पिंपरी चिंचवड पोलीस भारत नेपाळ सीमेवरच्या उत्तर प्रदेशच्या सोनोलीमध्ये पोहोचले आणि सोनोलीमध्ये निलेश चव्हाण दिसताच पोलिसांनी मुसक्या आवळल्या। तर 21 मे पासून फरार असणारा निलेश चव्हाण हा 5 राज्यांमधून प्रवास करत होता आणि नंतर तो नेपाळपर्यंत पोहोचला। फरार निलेश चव्हाण याचा बसने प्रवास करत असतानाचा एक सीसीटीव्ही सुद्धा समोर आलाय। 21 मेला निलेश चव्हाण पुण्याला गेला, तिथून त्यानं मुंबई गाठली। मुंबईतून तो कर्जतला पोहोचला, मग रायगड आणि तिथून तो दिल्लीला गेला। दिल्लीतून निलेशनं उत्तर प्रदेशातलं गोरखपूर गाठलं, मग यूपीतलं सोनोली आणि त्यानंतर सोनोलीतून नेपाळमधलं भैरवा आणि मग भैरवातून काठमांडू। वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणामधली आणखी एक मोठी अपडेट बघूयात। बावधन पोलिसांनी निलेश चव्हाण याच्या कर्वेनगरच्या घराची 1.5 तास झाडाझडती घेतली आहे आणि या तपासामधून शशांक, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या तिघांचा मोबाईल बावधन पोलिसांनी जप्त केलाय। एकूण 3 मोबाईलसह इतर काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट सुद्धा बावधन पोलिसांनी जप्त केलेत। तपासाचा भाग म्हणून निलेश चव्हाणचे कॉल रेकॉर्ड सुद्धा आता तपासले जात आहेत। अनेक गोष्टींची झाडाझडती घेतली गेलेली आहे। त्यासोबतच निलेशची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्ट सुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे।